आदिशक्ती माता तुळजाभवानी, तिच्या चरणी प्रथमतः वंदन. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व जनशक्ती, मातृशक्ती बंधू, जून महिन्यामध्ये मी एका प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेलो. ते 20 दिवसाचं प्रशिक्षण होतं. पूर्ण भारतभरातून सगळे शिक्षक त्या ठिकाणी आलेले होते आणि ते 20व्या दिवशी जेव्हा प्रशिक्षण संपलं तेव्हा बिहारची शिक्षिका, माझ्यापेक्षा समवयस्क असेल, 4-5 वर्षाचा फरक असेल, रात्री 1:30 वाजता ओल्ड दिल्ली स्टेशनवरून तिची ट्रेन होती आणि 1:30 वाजता द्वारकामधून ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशनला यायचं म्हणजे जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहे. आणि 1:30 वाजता तिथे पोहोचायचं कसं, ती ट्रेन पकडायची कशी आणि सकाळी 2 दिवसाचा प्रवास करून घरी पोहोचायचं कसं, असा सगळा तिला प्रश्न पडला. त्या 20 दिवसाच्या परिचयामध्ये एकमेकांची ओळख चांगली झालेली होती आणि ती चांगली ओळख झालेली असताना तिने मला प्रश्न विचारला की सर, तुम्ही मला वहां तक छोड़ने के लिए आओगे? माझी दुसऱ्या दिवशीची सचखंड होती, ती संध्याकाळी दुपारी 12:30ला साधारण त्या नवी दिल्ली स्टेशनला येते म्हणून माझा मुक्काम त्या ठिकाणी त्या दिवशी तिथेच होता. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग आम्ही तिला पोहोचवलं. तेव्हा ते रात्रीचं मी 12 वाजताचं वातावरण त्या ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशनवरचं बघितलं. महिलेसाठी सुरक्षित वातावरण त्या ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशनवरती नव्हतं, म्हणून तिने कदाचित मला सोबत नेलं असावं असा माझा स्वाभाविक समज झाला. तिला बसवलं आणि बसल्यानंतर तिला सहज प्रश्न विचारला, तुम्ही मलाच का सोबत आणलं? आज अनेक शिक्षक होते तिथं, बरेच जण तुमच्या जवळचे मित्र पण झाले असतील, त्यांना का सोबत नाही आणलं? आणि तिने जे उत्तर दिलंय ना ते आजच्या विषयाशी संबंधित आहे म्हणून हा सगळा प्रसंग मी सांगतो. मी दिल्लीला गेलो असं काही मला जास्तपणे सांगायचं नव्हतं. तिने जे उत्तर दिलंय ते उत्तर असं आहे, बिहारमधली मुंगेर जिल्ह्यातली ती शिक्षिका आहे. तिचं उत्तर असं आहे, ती म्हणते तुमच्या मोबाईल मधला जो वॉलपेपर आहे शिवाजी महाराजांचा आणि तुमची जी रिंगटोन वाजायची हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजी राजा, त्याच्यामुळे मला असं दुसऱ्याला कुणाला सांगावं वाटलं नाही की तुम्ही माझ्यासोबत चला. छत्रपती शिवाजी महाराजांची 400 वर्षानंतरची जी प्रेरणा आहे ती बिहारमधल्या एका मुलीला, शिक्षिकेला सुद्धा माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुसरण करणारा, त्यांच्याप्रमाणे वागणारा एखादा जर कोणी व्यक्ती असेल तर तो कधीही माझ्यासोबत गैरवर्तन करू शकत नाही. हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी 350व्या वर्षानंतर, 400व्या वर्षानंतर जर महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतभरामध्ये रुजवला गेला असेल आणि त्याच विचारांचा जर विचारांकडून विवेकांकडे असणाऱ्या एका व्याख्यानमालेमध्ये त्या विषयाला मला मांडण्याची संधी मिळत असेल तर हा प्रसंग मला आवर्जून या ठिकाणी सांगावा असा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा आपल्याला वारंवार प्रेरणा देत असते, परंतु ही डॉक्युमेंटेडली कुठे सापडली आणि कधी सापडली याचा मी शोध घेतो. 2008ला मी मंडनगडला होतो. नोकरीनिमित्त पहिली अपॉइंटमेंट मंडनगडला आणि तिथे एक निनादजी बेडेकर, प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, यांची माझा परिचय झाला आणि ते एका प्रवासामध्ये मला साताऱ्याला घेऊन गेले आणि मग त्या प्रवासामध्ये गप्पा मारत असताना खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि त्यातलाच हा एक प्रसंग की ते सांगायचे की इतिहासकार किती मोठा किंवा इतिहास सांगत असताना त्यांनी काय सांगितलं पाहिजे, काय नाही सांगितलं पाहिजे. तर ते म्हणायचे की डॉक्टर सत्येंद्रनाथ सेन यांनी एक द फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी हे पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की इतिहासकार असा इतका मोठा की तो पुरावा देईल तितका तो मोठा. आता चालू घडामोडीतला पुरावा त्यांनी सादर केला तर समजून जायचं,
ह्या चालू घडामोडीतला इतिहासकार आहे. आणि तो जेवढ्या सत्यतेप्रमाणे त्या खोलात उतरून जो समोर पुरावा ठेवतो तो तेवढा इतिहासकार होतो. आणि विस्टन चर्चिल असं म्हणतात की जेवढं तुम्ही पाठीमागे खोलवरती बघू शकता तेवढी पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जस्ट ॲज अ ड्रायव्हर तुम्ही स्वाभाविकपणे गाडी चालवायला बसले तर पहिल्यांदा पाठीमागे दिसणारे 3 आरसे नीट नाट्य करून घेता, डाव्या हाताचा, उजव्या हाताचा आणि मध्य भागाचा. त्या 3 आरशातून जेव्हा एक चित्र स्पष्ट होत नाही तेव्हा समोरच्या गिअर टाकायला, फर्स्ट गिअर टाकायला परवानगी नसते. तसं इतिहासामध्ये पाठीमागे जर बघत असताना आम्हाला जर 2-3 पुरावे समकालीन सारखे जर भेटले नाही तर तिथून पुढचा फर्स्ट गिअर टाकायला परवानगी नाही. आज जे काही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे अशा 3 अँगल मधून ते स्पष्ट होईल. अशा अँगल मधून ते सगळं समोर दिसेल आणि मग आपण पुढचा फर्स्ट, सेकंड, थर्ड गिअर टाकायला परवानगी असेल. मग मीराजी बेडेकर त्यांच्यासोबत प्रवास करत असताना त्यांनी एका साताऱ्यांच्या नाईक म्हणून आहेत त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांचे पूर्वज हे इंग्रजांचे सुभेदार होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये ते साऊथ आफ्रिकेमध्ये लढायला गेले होते आणि त्यांचे सांगितलं त्यांनी की डोलॅक बराडो नावाचा किल्ला होता. तो किल्ला घेत असताना साधारण यांची जी आपली भारतीय फौज होती ती ब्रिटिशांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथे गेली होती, ब्रिटिशांकडून लढण्यासाठी तिथे गेली होती. आणि तो डोलॅक बराडो नावाचा किल्ला काही 1 महिना झाला आमच्या ताब्यात येत नव्हता आणि तो ताब्यात घेण्यासाठी प्रेरणा काहीतरी म्हणून आम्हाला पाहिजे होती. ती प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा आम्हाला देण्याची परवानगी ते 1 महिना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मागत होते. आणि ती परवानगी काही देत नव्हते इंग्रज अधिकारी. आणि ती ठीक आहे, मग महिना झालं, 1.5 महिना झाला, ती परवानगी मागताय आणि मग आपण परवानगी देऊन बघू असं म्हणून इंग्रजांनी ती परवानगी दिली. आणि दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो जो डोलॅक बराडो नावाचा किल्ला तो त्याच्या ताब्यात. आणि मग एका रात्रीमध्ये एका घोषणेनं काय परिणाम होऊ शकतो आणि मग ती मराठा बटालियन आणि मराठा बटालियनची घोषणा ठरली ती आजही आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या आर्मीमधल्या सगळ्या घोषणा ह्या देवी देवतांच्या नावाने आहेत, परंतु एकमेव घोषणा ही अशी की जी माणसाच्या नावाने. एक माणूस आयुष्यात ठरवलं तर काय करू शकतो हे सगळं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्याला घालून दिलेलं. परंतु आपलीच माणसं त्याच्यात कशी खोडातोड करतात आणि नको ते समोर आणतात हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा खूप घडलेलं आहे. आपण गीता सगळ्यांना माहीत असेल, कदाचित काही जणांनी वाचली पण असेल, काही जण त्याच्यावर अभ्यास पण करत असतील. गीतेचं पहिला श्लोक आहे पहिल्या अध्यायातला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र संजयाला विचारतो धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. आता हा जो पहिला शब्द आहे धर्मक्षेत्र, हा धर्मक्षेत्र जेव्हा काही जण याचा अनुवाद करतायत, काही जण भाषांतर करतायत, त्यातले आदरणीय आचार्य विनोबा भावे त्यांनी गीताई त्याचं भाषांतर मराठीत लिहिलं. त्यांनी हा धर्मक्षेत्र काढून टाकला आणि त्या पवित्र क्षेत्रे कुरुक्षेत्रे असा काढून लिहिलं. आपलीच माणसं या धर्म शब्दाची वावरं असणारी का असतात हा प्रश्न इतिहासात कशाला तोडतोड करायची आहे? जसं आहे तसं समाजासमोर जाऊ द्यावं, परंतु त्यात माझे काहीतरी असलं पाहिजे, मी काहीतरी विशेष दिसलं पाहिजे, मला काहीतरी घालता आलं पाहिजे, मी अभ्यासक म्हणून त्याच्यात काहीतरी माझं ओतलं गेलं पाहिजे. या भावनेनं जेव्हा मी जागा होतो तेव्हा कसे बदल घडले जातात आणि कसा गोंधळ उडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यासारखा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल बुंदेला जेव्हा एकमेकांशी बोलत असतात किंवा बुंदेले त्यांच्याकडे येतात आणि सांगतात, त्यांच्यातल्या संवादातलं एक वाक्य त्या बुंदेलखंडाच्या इतिहासामध्ये आलेलं आहे. छत्रसाल म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना की तुर्क आणि हिंदू कधी एक झाले आहेत का?
इथून मागचा सगळं जर आम्ही आपला अभ्यास केला तर तुर्क आणि हिंदूंचा कधी मिलाप झालाय का? दोघांच्या चर्चेत ते उत्तर नाही असेल आणि मग मला तुमच्याकडे नोकरी द्या, मी तुमचा सुभेदार म्हणून काम करेन, मी तुमचा सरदार म्हणून काम करेन आणि मग पुढचं आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण ते जे एक वाक्य आहे, हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा कशी आहे हे सांगणार आहे, किंवा छत्रसालाची धारणा कशी आहे हे सांगणार आहे. आणि त्या काळचं सगळं जे वातावरण आपण बघतोय, त्या काळच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हे सगळं निर्माण करणं जणू नवी सृष्टीच निर्माण करण्यासारखं होतं. कसा होता औरंगजेब? स्वतःच्या भावांना मारून, म्हणजे त्यातला एकच प्रसंग सांगण्यासारखा आहे. दाराशुकोला जेव्हा मारलं, दाराशुकोचं मस्तक मारून त्याचे सगळे सरदार त्याच्या समोर आणून ते मस्तक करतात आणि ते मस्तक हा स्वतः तपासून बघतो. तपासून बघितल्यानंतर त्याचा जो टोप पडलेला होता तो टोप त्याला घालून बघतो, तो फिट बसतोय की नाही, की ह्याचाच आहे का मस्तक कोणीतरी दुसरे सुभेदार त्याला आणून बघताय आणि मग स्वतःच्या कटारीने त्याला टोचून बघतो अजून जिवंत आहे का कसा. हे सगळं वर्णन मासेरे आलमगिरीमध्ये लिहिलेलं आहे. नेमकं दाराशुकोला कसं मारलं, स्वतःला तो आलमगीर म्हणवायचा आणि मग त्याच्या ग्रंथाचं नाव सुद्धा मासेरे आलमगीर. आणि जेव्हा आग्र्याहून सुटका होऊन छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणून निघून गेले तेव्हा सगळीकडे याची चितू झाली आणि इराणच्या बादशहाचं त्याला एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की तुम्ही कसले आलमगीर, तुम्ही तर बेदरगीर, बापाला मारून स्वतः बादशाह होणारा बेदरगीर, असे शब्द आहे बेदरगीर. मग त्याची जी चितू झाली त्याने तो सगळा राग जो आहे तो आपल्या काशी विश्वनाथावरती काढला आणि सगळं मंदिर त्याचे राग काढला. तिथून पुढे जेव्हा तो दख्खनेमध्ये उतरला तिथून पुढे मला देवाचा मंदिराचा कळसच दिसला नाही पाहिजे या हेतूने तो दख्खने उतरला आणि येतानाची सगळी रस्त्याची जी मंदिरं दिसली ती सगळी वेची लागली. त्या काळातला एक समकालीन इंग्रजी प्रवासी आहे हेनरी स्लीमन. हा हेनरी स्लीमन आग्र्यावरून काशीकडे जातो आणि तो लिहून ठेवतो त्याच्या डायरीमध्ये की मी एका हिंदूंच्या पवित्र स्थानाकडे जात आहे. जे इंग्रज हिंदूंचं पवित्र स्थान मानतात असे इंग्रज भारतातलेच लोक कदाचित त्याला पवित्र मानतील की नाही मानतील आताची शंका आहे, परंतु त्या काळातला हेनरी स्लीमन असं लिहितोय की मी हिंदूंच्या पवित्र स्थानाकडे विश्वनाथाकडे जात आहे आणि रस्त्यामध्ये त्याला काय दिसलं त्याने ते वर्णन करून लिहिलंय. त्याला रस्त्यामध्ये त्या साधारण प्रवासामध्ये 80 मिनार दिसले. ते मिनार आहेत मुंडक्यांची. औरंगजेबाला याचा खूप मोठा शोक होता की मुंडक्यांचे मिनार केले की नाही, कत्ले आम झाल्यानंतर मुंडक्यांचे मिनार केले की नाही असं तो विचारायचा आणि ज्याने जेवढे जास्त मिनार केले तेवढ्या त्या मिनारावरती त्याचं ते बक्षीस, त्याची सुभेदारी, जागीरदारी तेवढी मोठी त्याला मिळायची. हे हेनरी स्लीमन लिहितो. आणि त्या काळात ही परिस्थिती कवी भूषण समकालीन कवी आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तो एका छंदामध्ये आपल्या श्लोकामध्ये लिहून ठेवतोय की शिवाजी न होते तो सुन्नती होती सब. तो पूर्ण जर वाचला तर आपल्या लक्षात येईल की नेमकी त्या काळची परिस्थिती कशी होती. देवल गिरावते फिरावते निसात आली ऐसे डुबे राव राणे सबे गए लपी. राव राणे सगळ्यांची लपी गेलेली आहे. गौरा गणपती आप औरंग को देखी ताप अपने मुकाम सभी मारे गए दबकी. जो विघ्नहर्ता गौरा गणपती होते ते सुद्धा दबकी मारून या औरंगजेबाच्या भीतीने गप्प बसलेले आहेत. तीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे सिद्ध की सिदाई गई रही बात रब की. जे आमचे दिगंबर होते ते सगळे पैगंबर आता झालेले दिसत आहेत. सिद्ध जे पुरुष होते त्यांची सिद्धाई सुद्धा आता गेलेली आहे. काशी हो की कला गई, मथुरा मस्जिद गई,
शिवाजी नभोत सुनती होत सर. काशीतली जी कला होती आमची, ती काही सगळी तिथली संस्कृती होती, ती सुद्धा गेलेली आहे. हे त्या काळातला कवी आजच्या काळातला नाही, हे लिहून ठेवतो. हा जर पूर्ण सगळा छंद वाचला मोठा, तर त्याच्यात बाबर, अकबर, हुमायून यांनी काय केलं, नंतर ते औरंगजेब काय करतोय, आणि त्याच्यातही पुढे शहाजहान हे सगळेजण कसे वागतायत, हे सगळं लिहिलेलं. मग आम्ही हे सगळं विसरून जातो स्वाभाविकपणे, की नेमकं ह्या वातावरणात त्यांना नेमकं काय करायचं होतं, मुघलांना काय अपेक्षा होती, नेमकं कसं हे सगळं देश चालू होता. मिनारच्या मिनार उभे होते, कुठलीही कला जिवंत राहिली नव्हती, कुठलंही मंदिर शाबित नव्हतं, कुठल्याही स्त्रीची आबरू सुरक्षित नव्हती. 12 अमावस्यांनी सगळा गराडा घातलेला असताना स्थिर बुद्धी ठेवून विवेकाने स्वतःच स्वराज्य कसं उभा करायचं आणि त्याला हिंदवी स्वराज्य म्हणून कसं उभं करायचं. आजकाल हल्ली हिंदवी स्वराज्य म्हटलं तरी स्वतः काही जण म्हणतात की नाही, ते हिंदवी स्वराज्य नव्हतं, त्याला काय पुरावा आहे. मी त्याचा एक पुरावा फक्त आपल्या समोर ठेवी, तुम्ही तो तथ्य म्हणून कसा विचार करता ते बघा. 17 एप्रिल 1645 साली रोहिरेश्वरांच्या परिसरातील एक सुभेदार आहेत दादाजी नरस्वरूप देशपांडे, यांना शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिले. ते पत्र, असा उल्लेख आहे त्या पत्रामध्ये, श्री रोहिरेश्वर तुमचे कोरियातील आदि कुलदेव, तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्री लगत स्वयंभू आहे. गावाचं नाव आहे, त्या शेंद्री लगत तो स्वयंभू महादेव त्या ठिकाणी उभा आहे. त्यांनी आम्हास यश दिले, तो पुढे सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 1 108 पान नंबरवरती हे पत्र उपलब्ध आहे. हिंदवी स्वराज्य म्हणायचं की नाही, आजच्या विचारात सुद्धा बरेच जण म्हणतात. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं का स्वराज्य रक्षक म्हणायचं, असा पण एक विमर्श चालवला जातो. मग हिंदवी स्वराज्य म्हणायचं की नाही, फक्त स्वराज्यच म्हणायचं, असा पण एक विमर्श चालवला जातो. मग हे काय सांगतोय पत्र, स्वतः शिवाजी महाराज काय लिहिताय, हे सगळं सोडून द्यायचं आणि मग टीव्हीवर येईल ते खरं, बातम्यात येईल ते खरं, किंवा न्यूजपेपर मध्ये येईल ते खरं, चित्रपटात दाखवेल ते खरं, मालिकेत दाखवेल ते खरं, असा सगळा इतिहासाचा गोंधळ जो झालेला आहे, तो सापेक्षपणे पुस्तकांमधून, समकालीन पुस्तकांमधून, समकालीन पत्रव्यवहारामधून, समकालीन अभ्यासक काय म्हणतात, समकालीन लेखक काय म्हणतात, त्यातले परदेशी असतील स्वदेशी असतील हे काय म्हणतायत, हे सगळ्यांचा सारासार विचार करून जे योग्य आहे ते समाजासमोर ठेवण्याचं काम शिवशाहू विचार मंचाच्या माध्यमातून सगळेजण आम्ही करतो. 1689 संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मातंबर खान जेव्हा कल्याण भिवंडीच्या परिसरात होता आणि तिथून तो प्रत्येक एक पत्र औरंगजेबाला पाठवायचा. ती सगळी पत्र एक जेठमल म्हणून त्यांचा पदरी नोकर असणारा त्यांनी ती सांभाळून ठेवली होती. आणि ते जेठमल कारनामा म्हणूनच एक पुस्तक ते प्रसिद्ध आहे. कारनामा जसं कारखाना आहे, ही सगळी शब्द फारसी शब्द आहेत. का कर्तृत्वाचं जे काही असेल त्याला म्हणायचं का, तो सगळा सार त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि ती सगळी 150-200 पत्र त्या जेठमलांनी तिथे सारवली. सज्जादार नसीम खान हा मातबर खानाचा पत्र लेखक होता, त्यांनी पत्र पाठवले. त्याच्यामध्ये तो संभाजी महाराजांबद्दल असं लिहितोय की मशिदी आणि कोकणातील मशिदी आणि मदरसे ह्या काफर बच्चाने सगळे पाडून टाकले आणि हा संभाजी राजा आम्हाला खूप उपद्रव करतोय. सज्जदार नसीम सुभेदार असणारा पत्रलेखक हा काय लिहितोय, कशामुळे पाडली ती मशिदी. शिवाजी महाराजांनी सुद्धा मशिदी पाडल्या नाहीत असे बरेच जण सांगणारे खूप जण आहेत.
अगदी आपले केंद्रीय मंत्री सुद्धा काल परवा एका महापुरुषाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना बोलून गेले की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही परधर्मीयांचं प्रार्थनास्थळ पाडलं नाही. त्यांना मेल केलाय, मी कोणाला पाहायचं असेल तर बघू शकता. अगदी पुराव्यानेशी मेल केलाय की किती ठिकाणी त्यांनी मशिदी पाडल्यात, त्याचं किती ठिकाणी मंदिर केली आहेत, ही सगळी पुराव्यानेशी त्यांना पाठवली. त्यांचं उत्तर अजून काही आलं नाही किंवा त्यांचा प्रतिनिधी काही अजून मला बोलला नाही. त्याची वाट बघतोय. तुम्ही असं जर वाक्याचं विधान तुम्ही एखाद्या संविधानिक पदावरती असताना करत असाल तर निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गोव्यामध्ये आपण कधी गेलात तर एक दिवाळी बेट आहे आणि त्या दिवाळी बेटामध्ये सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे. हे सप्तकोटेश्वराचं मंदिर अल्फान्सो अल्बुकर्क त्या पोर्तुगीजांनी ते पाडलं आणि ते पाडल्यानंतर तिथल्या काही मंदिर प्रेमी सगळे पूजा पद्धतीवर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांनी ते बाजूला नेलं नार्वेला आणि त्या ठिकाणी ती पिंड ठेवली आणि तिथे पूजा पद्धती सुरू केली. 1668 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार केल्यानंतर त्या ठिकाणी एक शिलालेख लिहिला आहे. त्या शिलालेखावरती आपण वाचू शकता की श्री सप्तकोटीश शके 1590 किल काब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्री शिवराज्ञा देवलयास्य प्रारंभ. हा शिलालेख दगडावरती लिहिलेला आहे. मंदिरात गेल्याबरोबर दर्शन घेतलं तर या शिलालेखाकडे कधीतरी आपण नजर टाकून बघा की कार्तिक कृष्ण पंचमीला सोमवारच्या दिवशी हे मंदिर सुरू झालेलं आहे. ह्याचा उद्धार कोणी केलाय तर शिवराज्ञा करून, शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून हे सगळं आम्ही करतो. आता अल्फान्सो नावाचा कोकणचा आंबा आपण नेहमी खातो. हा अल्फान्सो अल्बुकर्क तो आहे ज्याच्या नावाने आंब्याच्या जातीला नाव दिलंय. आपण आंबा खाताना सुद्धा पोर्तुगीजांच्या ब्रँडचाच आंबा खातोय की काय याचा विचार सुद्धा आम्ही करत नाही. आणि ज्यांनी मंदिरं पाडली त्याच्या नावचा आंबा खायचा का हा सुद्धा विचार ह्या गोव्यातल्या आणि कोकणातल्या लोकांनी सुद्धा स्वाभाविकपणे विसरून गेले की काय. आणि मग तो आंबा मराठवाड्यापर्यंत विदर्भापर्यंत कसा पोहोचतो. हा अल्फान्सो अल्बुकर्क आपण ध्यानात ठेवला पाहिजे. तामिळनाडूमध्ये जेव्हा दक्षिण स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांची झाली तेव्हा तिरुवन्नमलाई येथील एक शंकराचं मंदिर आणि समुद्र पेरुमल येथील विष्णू मंदिर पाडून तिथं मशिदी उभा झालेला. स्वतः शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून रघुनाथ पंत हनुमंते यांनी राज्यव्यवहार कोश लिहिला. आता राज्यव्यवहार कोश आपल्याला माहिती आहे की सगळ्या त्या काळामध्ये फारसी भाषा, अरबी भाषा, पोर्तुगीज, डच या सगळ्या भाषांचा संमिश्र समावेश या आपल्या स्वराज्यामध्ये होता. आणि मग स्वतःचे असे काहीतरी शब्द असले पाहिजेत, स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे म्हणून स्वतःचा राज्य व्यवहार कोश, राज्य कारभाराची भाषा स्वतःची असली पाहिजे म्हणून हा रघुनाथ पंत हनुमंतेंनी राज्य व्यवहार कोश लिहिला. त्या कोशामध्ये ह्या दोन मंदिरांचा उल्लेख येतो. इथे असं आहे 143 वा श्लोक आहे त्याच्यामधला. उत्सदितां चिरतरम यौवने प्रतिष्ठां शोणचले शितुरयं विधिवत विधाय श्री मृष्ण वृद्धगिरी रुक्म सभाधिपाणां पूजोत्सवा प्रथयति स्म सहात्मकीर्तया. म्हणजे श्रीकृष्णांना तिथे त्या ठिकाणी बसून या दोन मंदिरांचा जीर्णोद्धार करून मशिदी झालेल्यांचं मंदिर बांधून त्या ठिकाणी पूजा उत्सव प्रारंभ केला, दीपोत्सव सुरू केला असं त्याचं सर्वात होतं. म्हणजे श्लोक काय सांगताय त्या काळात लिहिलेले रघुनाथ पंत हनुमंते यांचे श्लोक आहेत. काय सांगताय ते? तुम्ही कसं म्हणता की
मशिदीचं मंदिर केलं नाही, कुठलंही प्रार्थना स्थळ हे केलं नाही, दुरुस्त केलं नाही. त्या समकालातला एक तरी पुरावा मला असा दाखवावा कोणी. हे सगळं विचार करण्यासारखं आहे. नेमकं काय घडतंय आणि आम्ही काय सांगतोय आणि समाजासमोर कोणता इतिहास येतोय, हे सगळं विचार करण्यासारखं आहे. आता हे रघुनाथ पंत हनुमंत जसं लिहित आहे तसं 1937 ला तामिळमधलं एक हस्तलिखित त्या ठिकाणी सापडलं. त्याच्यात सुद्धा हा दीपोत्सव सुरू केल्याचा उल्लेख आहे. तसंच 1677-78 साली मदुराईला एक पाद्री होता, ख्रिश्चन धर्म प्रचारक होता, जेसुईट पाद्री होता, त्याचं नाव आहे आंद्रे फैर. हा आंद्रे फैर त्या झिंजीच्या स्वारीचा सगळा अहवाल युरोपला लिहून पाठवतोय आणि त्या युरोपच्या अहवालामध्ये तो लिहितोय की शिवाजीला भारतातील मुसलमानांचं सामर्थ्य ठाऊक होतं, त्याने राज्यातून त्यांना हद्दपार केलं, अवमानित केलं आणि त्यांच्या मशिदी भ्रष्ट केल्या. हे अहवालामध्ये आहे आंद्रे फैरची. ही आंद्रे फैरचं उदाहरण, तामिळमधला हस्तलिखित आणि रघुनाथ पंत हनुमंतांची वाक्य, तो श्लोक तिन्ही जुळतात. मग तिरुवण्णमलाई आणि सोणाचल ही सगळी मंदिरं दुरुस्त झाली हे आपल्याला इथून सिद्ध होतं. हे एकच उदाहरण मी आपल्यासमोर ठेवलं. तिन्ही आरशातून बघायचं म्हणजे नेमकं काय बघायचं हे बघायला लागेल. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात गोंधळ घालणारे अनेक जण समाजामध्ये दिसतात, परंतु सत्य आपले इथे शाहीर बोलता बोलता एक बोलून गेले, खूप चांगलं वाक्य बोलले की छत्रपती शिवाजी महाराज पैसे कमवायचं साधन झालेले, त्याच्यामुळे मी कुठे युट्यूबवर दिसणार नाही, मी कुठे फेसबुकवर दिसणार नाही, परंतु अभ्यास करून जे सर्वांसमोर मांडेल ते तुमच्या लाईव्ह समोर असेल. 1657 साली एक इंग्रज अधिकारी प्रवासानिमित्त असाच भारतात आला. त्याचं नाव आहे डॉक्टर जॉन फ्रायर आणि हा मुंबईमध्ये आला. मुंबईतून तो असा कल्याण भिवंडी मार्गे महाराष्ट्रात येत होता आणि त्या कल्याण भिवंडीमध्ये त्याला जे काही दिसलं ते 24 एप्रिल 1675 रोजीच्या डायरीमध्ये त्यांनी ते लिहून ठेवलंय. आपल्याला ते वाचायला मिळू शकतं आणि त्यांनी तो असं लिहितोय की कल्याणमध्ये पुष्कळशा मशिदी आहे, तिथल्या मुलांना पूर्वी खूप गलेलट्ट पगार मिळत होता. शिवाजी महाराजांनी त्या पाडूनच टाकल्या असत्या, पण त्याऐवजी त्याचे त्यांनी धान्याच्या कोठारामध्ये रूपांतर केले. मशिदींचं रूपांतर कशामध्ये केलं? धान्याच्या कोठारामध्ये केलं. हा जॉन फ्रायर डॉक्टर लिहितो आणि त्याचा संदर्भ शिवभारत या ग्रंथामध्ये कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हा जो शिवभारत ग्रंथ आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिला होता. त्याच्यामध्ये 31 अध्याय पूर्ण आहेत, 32व्या अध्यायामध्ये 9 श्लोक आहेत. 2126 श्लोकांचा हा पूर्ण ग्रंथ आहे जो शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिला होता. 1674 साली कवींद्र परमानंद नेवासकर यांचं निधन झालं, त्याच्यामुळे तो अर्धवट राहिला. आणि ह्या 18व्या अध्यायामध्ये 52वा श्लोक जो आहे तो कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर लिहितात की त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीम पुरीमपि यवनानां महासिद्ध निलया किल पातितः. कल्याण आणि भीमपुरी म्हणजे भिवंडी यवनांना महासिद्ध लिहिल्या, जे यवनांनी उभा केलं होतं ते सगळं किल पातितः केलेलं आहे. जॉन फ्रायर आणि त्या काळातले कवींद्र परमानंद नेवासकर यांचा संदर्भ जुळतो. हे काय सांगताय? असे सगळे संदर्भ विसरून जायचं, सोडायचं. शिवाजी महाराजांचं मूळ धोरण कसं तरी कुणीतरी सांगतोय म्हणून आजच्या काळातलं पुस्तकाचे संदर्भ घेऊन सोडायचे आणि मग मनाला वाटेल तो शिवाजी महाराजांचा संदर्भ सांगून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, शिवाजी महाराज कसे होते, जोरजोरात तळाच्या भेंडीच्या देठापासून ओरडून सांगायचं आणि मग शिवाजी महाराजांना वेगळंच समाजासमोर उभं करायचं. हा सगळा प्रयत्न आता आटोकाटीनं चालतो.
कारण भारतामध्ये सध्या 3 प्रकारच्या विचारसरणी काम करतात. एक जे ह्यांना वाटतं की भारत हा खूप प्राचीन राष्ट्र आहे, भारत हा अनादी काळापासून आहे, भारत एक समग्र राष्ट्र आहे, सांस्कृतिक वैभव असलेला राष्ट्र आहे, ज्याची संस्कृती पूर्ण जगाने मान्य केली होती, जगाचा मार्गदर्शक होऊ शकतो, असा एक विचार आहे. दुसरा की जो परकीय आक्रमणानंतरच भारताचा शोध लागला, असा एक विचार आहे. मग तो वास्को दी गामा असेल, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, मुघल असतील, अरबी असतील, या सगळ्यांनीच भारताचा शोध लावला. त्याच्यापूर्वी इथं फक्त नागाची पूजा करणारे, झाडाची पूजा करणारे असे असंस्कृत लोक, असभ्य लोक राहत होते असं. आणि ज्यांना वाटतं तिसरा प्रकार आहे की 1947 नंतर ज्या भारत देशाचा उगम झालेला आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतरच, आणि तिथून पुढे मग ती वेगळी वाटचाल भारताने सुरू केली आहे, तोच भारत देश आहे, त्याच्या अगोदर काही नव्हतं. अशा सगळ्या विचारांच्या प्रवाहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रवाह खूप मोठा दिशादर्शक करू शकतो, खूप मोठी जडणघडण करणारा विचार या सगळ्या प्रवाहामध्ये ठरू शकतो. अजून एक खूळ घुसवलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती टक्के मुसलमान. शिवाजी महाराजांनी काय आधार कार्ड बघून सैन्यामध्ये भरती केलं? शिवाजी महाराजांनी कुठलंही राशन कार्ड बघून सैन्यामध्ये भरती केलं नव्हतं. अरे एक एक मावळा निवडत असताना काय काय गोष्टी घडल्या. चंद्रराव मोरेंवर स्वारी केली, चंद्रराव मोरे जावळीतून हाकलून लावला, त्यांच्याकडे एक नवरत्न सापडलं, मोरारबाजी देशपांडे. जीवा म्हणाला कुठे सापडला, बिरमजी नरसाळा कुठे सापडला. एक एक मावळा निवडण्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित असताना उगीच 70% सैन्यामध्ये मुस्लिम होते, काही काही तर करावेसे वाटते 90% पर्यंत पोहोचलेले काही काही इतिहासकार. त्यांचे व्हिडिओ जेव्हा युट्यूबवर आम्ही बघतो आणि मग ते लोक विचारतात की सर सांगा नाही हे काय नेमकं 90% कसं काय. अरे म्हणलं कधी कधी हे जर इतिहासकार असंच बघत राहिले तर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सैन्याचं नेतृत्व करत होते असं मानायची वेळ येईल. तुमच्या बलिदानाच्या कथा तुमच्यापासून कशा लांब नेल्या जातात, तुमच्या पराक्रमांच्या गाथा तुम्ही घडवल्याच नाहीत, हे कसं घडवायचं असतं. आणि मग इतके टक्के मुसलमान होते म्हणून ह्या गडावरती मशीद उभा होती, त्या गडावरती मशीद उभा होती, मग अतिक्रमणांचा पैला लावायचा आणि ती काढण्यासाठी आमच्या हिंदूंनी किंवा आमच्या लोकांनी त्याच्यासाठी बलिदान करायचे. हा साधा विमर्श नाहीये. इतके टक्के मुस्लिम सैनिक होते तर रायगडावर मशीद होती, हा स्वाभाविकपणे प्रश्न आला. परंतु मी जे काही आता सांगणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दिसला तर मला तुम्ही दाखवायला काही हरकत नाही. सर आम्हाला हा त्या काळातल्या पुराव्यानुसार दिसतो का. शिवाजी महाराजांनी एकोजी राजांना एक पत्र लिहिलं, धाकोटे ते धाकोटे धाकोटी, हे सगळं पत्र आपल्याला माहित असेल. परंतु त्याच्यामध्ये जी सगळ्यात शेवटची ओळ आहे ती महत्वाची आहे. ते आपल्या लहान बंधूंना लिहितात एकोजी राजांना की आपल्या सैन्यात तुरुक लोक असतात जे कैसा होतो. तुरुक ही तेलंगणातली भाषा आहे की ज्यांना मुसलमानांना तुरुक म्हटलं जायचं, मुघलांना तुरुक म्हटलं जायचं. तुमच्या सैन्यामध्ये तुरुक असताना जय कैसा होतो. जे राजा जो व्यक्ती स्वतःच्या सैन्यामध्ये मुसलमान न ठेवता दुसऱ्याला सल्ला देतोय की तुमच्या सैन्यामध्ये तुरुक असताना तुम्हाला विजय कसा मिळेल, हा राजा स्वतःच्या सैन्यात मुस्लिम ठेवेल का, हा माझा पहिला प्रश्न. तुम्ही तटस्थपणे विचार करा. अफजल खान प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या अफजल खानाच्या प्रसंगामध्ये जेव्हा कानोली हे सगळेजण एकत्र विचार सल्ला मसलत करायला बसले होते तेव्हा जेदे शकावलीमध्ये एक वाक्य येतं, शिवाजी महाराजांच्या तोंडचं ते वाक्य आहे. त्याच्यामध्ये लिहितात ते जेदे शकावलीमध्ये की यौवन बेईमान आहेत, त्यांच्याशी सख्य करणे अनुचित गोष्ट होय.
अनुचित गोष्ट आहे, शक्य करू नका. हे जे शतकामध्ये मधलं एक वाक्य आहे, त्याच्यावर पुन्हा तुम्ही विचार करा. आणि हे सगळं त्यांचं धोरण असताना, विचार असताना, त्यांच्या स्वतःच्या सैन्यामध्ये किती मुसलमान असतील तर ते आपण करू शकतो. आता जेव्हा छत्रपती शहाजी राजे हे या ठिकाणी सुभेदार म्हणून काम करत होते आदिलशहांच्या याच्यामध्ये, तेव्हा त्यांनी एक 5 जण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुभेदार, हवालदार, सर हवालदार म्हणून नियुक्त केले होते. ते शिवाजी महाराजांसोबत काम करत होते. ही 5 नाव असे की जैना खान पीरजादे हा सर हवालदार होता परगण्याचा पुण्याचा. सिद्दी अंबर बगदादी हा हवालदार होता पुण्याचा, परगणा पुणे. बहलीम खान हा बारामतीचा हवालदार होता, प्रांत सुकमा. कासिम बेग हा पेठ शिवापूरचा हवालदार होता. आणि नूर बेग सरनोबत हा सैनिकी व्यवस्था बघण्यासाठी शहाजी राजांनी नियुक्त केलेला सेनापती म्हणता येईल त्याला, सरनोबत. परंतु हा सरनोबत जो म्हणतो नूर खान बेग हा 10 मार्च 1657 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याही कागदात आढळून येत नाही. 10 मे 1657 अफजल खानाच्या वधाच्या 3 वर्ष अगोदर. आणि 1657 हे असं वर्ष आहे की आदिलशहाला दाखवण्यासाठी शहाजी राजांनी आणि शिवाजी महाराजांनी राजकीय फारकत घेतली होती. इथले सुभेदार आम्हाला नको. हे आदिलशहाचं एक पत्र आहे शिवाजी महाराजांसाठी की आता तो वडिलांच्या आज्ञेवरून वागत नाही. राजकीय फारकत आहे. म्हणजे हे 5ही जे आता सगळे हवालदार, सर हवालदार झाले ते 1657 नंतर शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही इतिहासामध्ये दिसत नाही. हा प्रश्न मिटला. पुढचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही तत्कालीन नियुक्त्या केल्या होत्या त्या मुस्लिम सरदारांच्या मध्ये. त्यातला एक आहे सिद्दी हिलाल. आता सिद्दी हिलाल कोण होता तर खिळोजी भोसले हे शिवाजी महाराजांचे चुलते. त्यांचा हा क्रीत पुत्र होता, दासीपासून झालेला पुत्र होता. म्हणजे त्याचे वंशज कोण होते? स्वाभाविक तो मुस्लिम म्हणता येईल का नाही येईल ते तुम्ही ठरवा. दौलत खान हा आरमाराचा प्रमुख होता असं सांगितलं जातं. 1689 ला याला छत्रपती संभाजी महाराजांनी फितुरीच्या नावाखाली अटक केलेली आहे. तो त्याच्यानंतर पुढे दिसत नाही, त्याला शिक्षा केलेली आहे. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की कान्होजी आंग्रे सारखे कान्होजी आंग्रे आणि त्यांची सगळी टीम ही नंतर आरमाराची प्रमुख म्हणून उभी राहिलेली आहे. तिसरं येतं सिद्दी इब्राहिम. हा अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी अंगरक्षक म्हणून उभा होता. 10 अंगरक्षकापैकी एक अंगरक्षक म्हणून सिद्दी इब्राहिम हा उभा होता. परंतु त्याला जेव्हा हे सगळं झालं आणि कोंढ्याचा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नियुक्त केलं तिथपर्यंत तो सापडतो कोंढ्याच्या किल्लेदार म्हणून. त्याच्यानंतर तो 1660 नंतर कुठेही सापडत नाही. 1659 नंतर त्याला कोंढ्याचा किल्लेदार केलं होतं आणि 1660 नंतर हा सिद्दी इब्राहिम कुठेही सापडत नाही. त्याचं काय झालं, कुठे झालं हे इतिहासालाही कदाचित माहीत नसावं किंवा मला कोणाला माहीत असेल तर ते मला माझ्या ज्ञानात त्याच्यावर भर पडेल. मदारी मेहतर हे पण सांगितलं होतं आग्र्याच्या पेटीमधलं खूप मोठं पात्र. परंतु शिवभारत ग्रंथ, राज्यव्यवहार कोश, भूषणाच्या छंदांमध्ये किंवा समकालीन इंग्रजांच्या पत्रांमध्ये, फारसी कागदांमध्ये किंवा अजून कुठलेही त्या काळातले जे काही सगळी कागदपत्र असतील, पत्रव्यवहार असतील, पुस्तकं असतील, ग्रंथ असतील, त्या कुठल्याही पात्रामध्ये मदारी मेहतर नावाचं कॅरेक्टर होतं असा कुठेही उल्लेख नाही. फॅक्टिशियस कॅरेक्टर. मदारी मेहतर अस्तित्वातच नव्हता आणि अस्तित्वात नसलेले चरित्र उभा करण्यामध्ये आपले इतिहासकार खूप एक्सपर्ट आहे.
फातिमा शेख. फातिमा होती का नव्हती, शेख होती का नव्हती, तिचं आडनाव पण लावलं, तिची जन्मतारीख पण लागली, तिची जयंती पण साजरी करायला लागले. आणि ज्यांनी हे निर्माण केलं त्यांनी यावर्षी माफी मागितली. तशाच पद्धतीचं महाराजांच्या इतिहासामध्ये हे मदारी मेहतर नावाचे कॅरेक्टर. आता त्याच्या बाबतीत फक्त कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बकरीमध्ये फक्त एक उल्लेख सापडतो, तेवढा मी तुम्हाला सांगतो. आपला साज सर्व उतरून हिरोजी फर्जन यास घालून आपले पलंगावरी निजवले, हात मात्र उघडा बाहेर दिसू दिला आणि शेला पांघरला, एक पोरगा रगडा लयास ठेवला. पाय दाबायसाठी. आता हा जो पाय दाबणारा एक पोरगा आहे तिथे घुसवला हा म्हातारी मेहतर. मग तो पोरगा कोण होता, काय होता, हे फक्त कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बकरीतलं उदाहरण आहे. मी बकरी अजून सांगितलंच नाही तुम्हाला. बकरी आणि कादंबऱ्या ह्या कदाचित अलंकाराचं रूपांतरण असू शकतात, कल्पनेचं विस्तारीकरण असू शकतं. बरं, म्हणून मी बकरीतले काही संदर्भ तुम्हाला दिले नाही. फक्त हा एक जो बकरीतला उल्लेख आहे तो सत्य असेल नसेल हे आपण सगळ्यांनी, बुद्धिजीवी लोकांनी तपासून बघावं. तिसरा एक सापडतो तो म्हणजे काझी हैदर. सगळेजण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील म्हणून त्यांनी काम केलं असा काझी हैदर होता. काझी हैदर हा वकील नव्हता, फारस नवीस होता, कारकून होता. फारस नवीस म्हणजे फारसी भाषेतली आलेली पत्र मराठी भाषेमध्ये रूपांतरित करायची, मराठी भाषेतली जी पत्र फारसी भाषेला पाठवायची ती ते फारसी भाषेत रूपांतरित करायची. असा जो माणूस असतो त्याला फारस नवीस म्हटलं जायचं. त्या काळातले शब्द पण खूप आहेत, चिटनवीस, वाटनवीस, फारस नवीस. जो चिठ्ठ्या लिहून पाठवतो त्याला चिटनवीस म्हणायचं. जो दैनंदिन गावातला वृत्त लिहून पाठवणार आहे वाकणवीस. आजच्या काळातील आपण ज्याला वर्तमानपत्रात लिहिणारे असं म्हणू शकतो. परंतु ते त्या काळात गावागावामध्ये अशी व्यवस्था शिवाजी महाराजांनी लावली होती, त्याला वाकणवीस म्हणतात. असा तो सगळे शब्द आहे. त्यातलाच हा फारसनवीस. हा फारसनवीस नंतर 1683 साली राजद्रोह करून औरंगजेबात सामील झाला शिवाजी महाराजांच्या मृत्यूने. आणि औरंगजेबाकडे जाऊन यांनी कारनामा काय केला असेल तर हा काझी झाला, म्हणजे न्यायाधीश झाला. आणि न्यायाधीश झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं पाहिजे याचे आदेश ज्याच्या शिक्क्याने पास झाले तो हा काझी आहे. शिवाजी महाराजांचा वकील म्हणून आम्ही त्याला समोर आणू. कदाचित त्याचा उद्या फोटो पण येईल, कदाचित उद्या त्याची जयंती पण सुरू होईल. अशा न्यायाधीशाचा कारनामा काय हे आपण ही सगळी आलेख घेऊन बघितली पाहिजे. माझ्याकडे वेळ थोडासा कमी पडेल तुम्हाला सगळं सांगण्यामध्ये. थोडं घाईने आपण पुढे जाऊया. काही अजून बरेच संदर्भ जे आहेत ते सांगता येतील. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ग्रँड स्ट्रॅटर्जी असणारा माणूस, एक मोठा जनरल विजनरी म्हणून जे काही लागतं ना ते सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे. एक युगदृष्टा पुरुष म्हणून जे काही सगळं लागतं की भविष्यामध्ये मला नेमकं करायचं काय, माझ्या लोकांसाठी काय उभं करायचंय, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक माणसाला माहिती. म्हणून आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही 25 वर्ष 27 वर्ष हा राजा नसताना लढणारा महाराष्ट्र देश. ॲबेकॅरे त्याच्या एका प्रसंगामध्ये हा फ्रेंच प्रवासी जेव्हा अलिबागच्या जवळ चौल म्हणून बंदर होतो त्या चौल बंदराच्या तिथे उतरतो आणि त्या उतरल्यानंतर तिची व्हिसा बनवणं जे काम चालतं की मला आता इथे फिरायचं तुमच्या प्रदेशामध्ये, मला परवानगी पाहिजे. आणि तो परवानगी मागण्यासाठी तिथल्या त्या दर्याप्रमुखाकडे जातो आणि तिथे ते सहज गप्पा मारत असताना तिथल्या एका प्रमुखाला तो विचारतोय की तुमच्या राजाचं नेमकं विजन काय, नेमकं करायचं काय आहे तुमच्या राजाला. आणि मग त्याने जे त्याच्या प्रवासातलं वर्णन त्याच्या सोबत झालेला संवाद आहे ते लिहून ठेवलंय. तो ॲबेकॅरे असं लिहितोय की आमच्या राजाला सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत, बंगालच्या सागरापर्यंत
आजचं नाव आहे उपसागर. बंगालच्या सागरापर्यंत हे सगळं राज्य स्वतःच तयार करायचं. विचार करा, किती मोठं ध्येय, परंतु सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं विजनरी. हे सगळं मोठं ध्येय आपल्या छोट्या छोट्या माणसांपर्यंत पोहोचून त्यांना या निष्ठेने कामाला लावणं हे खूप महत्वाचं होतं आणि ते केलंय. आग्र्याहून जेव्हा सुटका झाली, 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्या पुरंदरच्या तहामध्ये दिली. शहाजी महाराजांना सोडण्यासाठी एक किल्ला तुम्ही आमच्या ताब्यात द्या, जेव्हा आदिलशाह सांगत होता तेव्हा दिला नाही, एक किल्ला दिला नाही. पण तेव्हा 23 किल्ले दिले असते. देताना शिवाजी महाराजांच्या मनाला काय यातना झाल्या असतील, हे ते तिथून आल्यानंतरच जे काही चित्र आहे ते सगळं आपल्याला लक्षात येईल की काय यातना झाल्या होत्या. 1667 साली जेव्हा ते वापस येतायत आणि तिथून पुढे एक वेगळी स्ट्रॅटेजी सुरू करतायत, एक वेगळं विजन सुरू करतायत आणि ते पहिल्यांदा तह करतायत आदिलशाह सोबत आणि आक्रमण करतायत पोर्तुगीजांवर. गोव्याचे त्या काळामध्ये 3 भाग होते. वरचा जो भाग होता त्याला पारदेश म्हटलं जायचं, उत्तरेकडचा भाग. जो मधला भाग होता तो त्याला तिसवाडी म्हटलं जायचं आणि सगळ्यात जो खालचा दक्षिणेकडचा भाग होता त्याला साष्टी म्हटलं जायचं. आणि ह्या तिन्ही भागांमध्ये जेव्हा हे सगळं पोर्तुगीजांची राज्य होतं, त्या साष्टी भागामध्ये तिसवाडी भागामध्ये एक व्हाईसरॉय होता. त्याला विजनरी, आपले मराठी शब्द लिहिताना त्या काळातला शब्द विजनरी लिहायचे. ते विजनरी जो म्हणायचे त्याला कोंडीदार विन्सी नावाचा जो एक विजनरी होता, व्हाईसरॉय होता, त्याने एक वटहुकूम काढला होता त्या तिसगाव परिसरामध्ये की तुम्ही जर इथं आमचा रोमन कॅथलिक धर्म स्वीकारला नाही तर तुमची सगळी प्रॉपर्टी आम्ही हिसकावून घेऊ आणि तुम्हाला इथून हकलून देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा हे सगळं कारण आलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती पहिली स्वारी तिकडे उघडली आणि एक गाव त्या तिसवाडी परिसराला सगळं उचलून आणलं. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जी काही सगळी कागदपत्र त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की 1200 लोक उचलून आणले, त्यापैकी 800 स्त्रिया होत्या आणि ह्या 800 स्त्रियांना पैकी सगळ्यांना व्यवस्थित वापस पाठवलं. आणि ही जी काही 400 लोक राहिले त्याच्यामध्ये 4 पाद्री होते आणि त्या पाद्री म्हणजे ख्रिश्चन धर्माचे प्रचारक, फादर बिदर आपण जे काय म्हणतो ते, त्या फादरांना मग छत्रपती शिवाजी महाराज विचारतायत की तुम्ही आता आमच्या मातीवर उभे आहात, तुम्ही आमचा धर्म स्वीकारता का? त्या फादरींनी नकार दिला. नकार दिल्याबरोबर त्यांना आज्ञा झाली की यांचं मस्तक मारा आणि तिसवाडीला त्या व्हाईसरॉयकडे पाठवून द्या. त्याची मस्तक मारली आणि व्हाईसरॉयकडे पाठवली. पाठवल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तो वटहुकूम मागे घेतला. न्याय व्यवस्था, तात्काळ उपाययोजना आणि एक विजन असलेलं काम कसं असू शकतं, ह्या एका घटनेवरून 1667च्या घटनेवरून आपल्याला लक्षात येईल. जेव्हा पन्हाळगडावरची सुटका झाली आणि पन्हाळगडावर जो हेनरी रेव्हिंग्टननी तोफा सगळ्या इंग्रजांनी टाकल्या होत्या पन्हाळ्यावरती आणि मग त्याचं उत्तर म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांनी राजापूरला यांची सगळी जी तोफांची बखार होती त्याला त्या हेनरी रेव्हिंग्टनला ऑलरेडी कंपनीनं बरखास्त केलं होतं. पण तो बरखास्तीचा आदेश हा त्यांनी गुंडाळून ठेवला होता आणि स्वतः तोफा सिद्धींना, मुघलांना भाड्याने देऊन पैसा कमवत होता. त्या सगळा हेनरी रेव्हिंग्टन जेव्हा स्वतः शिवाजी महाराज त्या राजापूरवर आक्रमण करतात आणि असं वर्णन आहे की ती राजापूरची बखार अगदी खणून काढली, नांगरून काढली आणि मग हेनरी रेव्हिंग्टन तिथून पळाला आणि क्षमेचं जे पत्र लिहिलं त्यांनी शिवाजी महाराजांना, ते फॉरेन डॉक्युमेंट्स ऑफ शिवाजी मध्ये त्या पुस्तकामध्ये 358 नंबरच्या पानांवरती ते हेनरी रेव्हिंग्टनने लिहिलेलं पुस्तक आपल्याला सापडतं. तो हेनरी रेव्हिंग्टन शिवाजी महाराजांना लिहितोय, टू शिवाजी जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस. जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस, हिंदू सेनाधिपती नावाचा उल्लेख असलेला पत्र हेनरी रेव्हिंग्टन शिवाजी महाराजांना. मग शिवाजी महाराज हिंदू सेनापती होते का नव्हते हे जेव्हा परकीय आम्हाला सांगतील तेव्हा आपल्याला समजणार आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू शब्द हे कधी एकत्र आलेत का? तर हो, आले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सगळ्या पत्रांमध्ये जी स्वतःची वतनाची जी पत्र आहेत, वतन दिल्याची जी पत्र आहेत, त्या वतनाच्या पत्रामध्ये खाली ती 2 ओळी आवर्जून लिहायची. ती पत्र कधीतरी आपण नेमकी चाळली पाहिजेत, बघितली पाहिजेत. भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्यामध्ये अशी जवळपास मराठा साम्राज्याच्या इतिहासातील 550-600 पत्र ठिकाणी उपलब्ध आहेत. मुघल साम्राज्याची आणि पोर्तुगीजांची सगळी अशी जवळपास 2 लाखाच्या वरती पत्र त्या ठिकाणी सगळी उपलब्ध आहेत. ती कधीतरी आम्ही चाळली पाहिजेत, बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि मग आपल्याला त्याच्यातून जे काय सार गवसेल. इतिहास हा एक खाण आहे. त्याच्यात तुम्हाला कोळसे सापडायचे का हिरे सापडायचे हे ज्याच्या त्याच्या विचारावरती आहे. कोळसा सापडायला गेला तर हात काळे होतील आणि हिरे सापडायला गेला तर कदाचित हात चकाकून पण निघतील, असं पण आहे. मग ते सगळं पत्र जर वाचलं तर आपलं असं लक्षात येतं की खाली ते 2 ओळी आवर्जून लिहितात. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांच्या आज्ञेवरून जे पत्र लिहिले ते खाली ओळ लिहायचे, जो कोणी हिंदू असून इस्किल करेल त्यास गायीची आण असेल. हिंदूंना वतन दिलंय, हिंदू शब्द आहे. तू हिंदू असून जर इस्किल म्हणजे बेमानी करशील तर तुला गायीची आण. गायीचं पावित्र्य त्या काळात होतं, आजही आहे. मग हे सगळं काय हिंदू शब्द आलेला आहे. शिवाजी महाराजांनी हिंदू शब्द जोडलेला आहे. त्यांना हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू साम्राज्यच या ठिकाणी तयार करायचं होतं, याच्यावरून सिद्ध होत आहे. संभाजी महाराजांची जी दानपत्र आहे त्या दानपत्रांमध्ये एक नामदेव भट्ट भाकरेंना संभाजी महाराज दानपत्र लिहितात आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराज स्वतः त्याच्यामध्ये लिहित आहेत. मग मतमे शिवराज पुत्रस्य श्री शंभूराजे छत्रपती यदोत्पत्र लिखितम. आणि मग ते खाली लिहितात सगळ्या आपल्या पंजोबाचं आजोबाचं विश्लेषण लिहितात, पदव्या लावतात वेगवेगळ्या. आणि ते मालोजीराजे भोसलेंना म्हणतात गो ब्राह्मण्य प्रतिपालक. आपल्या पंजोबाला संभाजी महाराज, आपल्या आजोबाला शहाजीराजांना म्हणतायत हैंदव धर्म जीर्णोद्धारक धृतमती. हिंदू धर्माचा जीर्णोद्धार करण्याची ज्यांची मती आहे, ज्यांनी धारण केलेली मती आहे असे. आणि शिवाजी महाराजांना ते उपाधी लावतायत म्लेंछे क्षय दीक्षित. म्लेच्छांचं निर्दालन करण्यासाठी, क्षय करण्यासाठी ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे असे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे लिहित आहेत, स्वतःच्या अक्षरात त्यांचे पत्र हे उपलब्ध आहे. आणि मग गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचे की नाही, कुरवाडी भूषण म्हणायचे की नाही, ह्या सगळ्या वादामध्ये आम्ही कशाला पडतोय? हे सगळं समजून घेतलं पाहिजे. हे सगळे लिखित पुरावे आणि हे सगळं स्वाभाविकपणे आपण विसरून जातो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण अडकून बसतो. एक शेवटचा पुरावा तुमच्या समोर सांगतो की जे सप्तकोटेश्वर मंदिराचं जे उदाहरण आहे, त्या गोव्याच्या तिथेच सप्तकोटेश्वर मंदिराच्या तिथेच एक शिलालेख आहे. जो शिलालेख पानस्तर मध्ये घडलेली घटना आहे संभाजी महाराजांच्या काळातली. आणि त्या पानस्तरच्या घटनेमध्ये जे काही तह झाला किंवा जे काही पत्र आलं संभाजी महाराजांचं, ते पत्र त्या शिलालेखावरती लिहिलेलं आहे. तो संभाजी महाराजांनी जेव्हा कोंढा किल्ला जिंकला पोर्तुगीजाकडून आणि पानस्तरला जी होडी होती जाण्याची, त्याच्यावरती संभाजी महाराजांनी कर लावला. आणि तो 14 दुडू नावाचा 14 दुडू कर आहे. दुडू हे एक चलन आहे. तर चलन आजही गोव्यामध्ये गेलं तर दुडू हा शब्द आपल्याला प्रचलित असलेला दिसेल. आणि मग हे 14 दुडू कर जनतेसाठी खूप जास्त होत होता. आणि मग तिथला जो सुभेदार आहे धर्मोजी नागनाथ यांनी संभाजी महाराजांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की महाराज जनतेशी खूप सायास पडित असेल, जनतेला हे 14 दुडू कर देणं खूप महाग पडत आहे, प्रयत्न करावा लागतात, तुम्ही याच्यावरती काहीतरी इलाज करा. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी तो कर माफ करून टाकला. ती बांस्तर जी आहे ती धर्मस्तर झाली. आजही ती धर्मस्तर म्हणजे कडा, या होडीतून तिकडे जाऊन येणं, याला त्या काळात स्तर म्हणलं जायचं.
ती फ्री करून टाकली. आजही जसं लाडकी बहीण योजना आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला होता, तसाच आनंद त्या काळातल्या सगळ्या लोकांना झाला आणि त्याचं वर्णन ते सगळं पत्र हे त्या शिलालेखामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता ही सगळी घटना आहे, परंतु त्याच्यातलं जे शेवटचं वाक्य आहे त्या शिलालेखातलं, ते शिलालेखातलं वाक्य आहे की आता हे हिंदू राज्य झाले आहे. संभाजी महाराज लिहितात, आता हे हिंदू राज्य झाले आहे, कोणालाही त्रास नको, कोणालाही सायास नको. हे काय सांगताय संभाजी महाराज? आता हे हिंदू राज्य झालं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन एका दर्याचा प्रमुख जो होता त्याला माहित होतं, तर स्वतःच्या पुत्राला माहित असेल ना. म्हणून ते लिहितायत की आता हे हिंदू राज्य झाले आहे. हे सगळं सार आम्हाला शिवाजी महाराजांच्या चरित्रातून समजून घेऊन उमजून घेऊन आम्हाला एका पुढे एक इथून पुढची वाटचाल करणं आवश्यक आहे. समाजामध्ये हे जे सगळं इतिहासाच्या नावाने विष पेरणं चालू आहे त्याला शुद्ध करणं गरजेचं आहे. जाता जाता फक्त कुसुमाग्रजांच्या काही ओळी मी म्हणतो आणि मग आपण माझे विचार या ठिकाणी थांबवतो. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणबंदींची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी पहाट दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने घडले. खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेलो, पाप असे कलिकाळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी. रणबंदींची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. करवत काणस कोणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. हे सगळे लोक व्यवसाय करणारे. कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा. तुळात तराजू. करात कंगण असो कोणाच्या व भाळावर गंधकिळा. शिंग मनोऱ्यावरती वाजता उभी छावणी घरोघरी. मनोऱ्यावरती एकदा शिंग वाजलं की घराघरामध्ये छावणी तयार व्हायची. रणबंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. ही रणबंदीची जात आता आम्हाला सुद्धा योग्य त्या प्रकारे जपणं गरजेचं आहे. विकृत इतिहासाला, विकृत विचाराला सत्य विचाराने, सत्य आचरणाने आपल्याला सगळ्या समाजासमोर ठेवणं अपेक्षित आहे. एवढं सगळ्या बुद्धिजीवी लोकांना आवाहन करून मला जे आतापर्यंत तुम्ही सगळं सहन केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.